महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्व महाराष्ट्रवासियांसाठी अत्यंत आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे। कडक रणरणत्या उन्हात भाजून निघालेल्या भुईला, या सर्व निसर्गाला आणि 40-45 डिग्री तापमानात रानुमाळ राबणाऱ्या बळीराजाला पावसाची आणि मान्सूनच्या आगमनाची अत्यंत उत्सुकता असते। आपल्या महाराष्ट्रामध्ये पावसाचं आगमन कधी होणार, आपल्या इथं पाऊस कधी येणार याची आतुरतेने सर्वजण वाट पाहत असतात आणि शेतकरी तर या पावसाची अत्यंत आतुरतेने वाट पाहतात, कारण आपल्या भारतामधील जवळपास अर्धी शेती या पावसावरतीच अवलंबून आहे। तर या मान्सूनची सध्याची प्रगती कशी आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन कधी होणार आहे, आपल्या इथं पाऊस कधी पडणार, याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बोलणार आहोत। तर या मान्सूनची सध्याची प्रगती नेमकी कशी आहे, मान्सून सध्या कुठे दाखल झालाय, तो महाराष्ट्रात कधी दाखल होणार आणि या मान्सूनबाबत हवामान खात्याने एकूणच अंदाज काय जाहीर केलेला आहे, या संदर्भातच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। नमस्कार, मी कैलास, आपण पाहत आहात विशेष भारी। आज 13 मे रोजी भारतीय हवामान खात्याने मान्सून संदर्भात एक सुधारित अंदाज प्रसिद्ध केलेला आहे। मंडळी, आपल्याला कल्पना असेल की आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन हे नैऋत्य मोसमी वाऱ्यांसोबत होत असतं। म्हणजेच अरबी समुद्राकडून जे वारे महाराष्ट्रामध्ये येतात यासोबत मान्सूनचं आगमन आपल्या महाराष्ट्रात आणि भारतामध्ये होत असतं। तर यंदा मान्सूनचा अंदाज असा आहे की अंदमान निकोबार बेटांवरती मान्सूनचं आठवडाभर आधीच आगमन झाल्याचं हवामान खात्याने सांगितलेलं आहे। साधारणतः 20 मे रोजी मान्सूनचं अंदमान निकोबार बेटांवरती आगमन होत असतं। यंदा मात्र 13 मे रोजीच हा मान्सून अंदमान आणि निकोबारच्या बेटांवरती दाखल झाल्याचं हवामान खात्याने सांगितलेलं आहे आणि सध्या या मान्सूनची अत्यंत वेगाने वाटचाल सुरू असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आणि सध्या मान्सूनने दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, दक्षिण अंदमानचा काही भाग, निकोबार बेटे आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागांपर्यंत मजल मारल्याचं सांगण्यात आलेलं आहे। तसेच मागील 24 तासांमध्ये निकोबार बेटांवर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडायला सुरुवात झाल्याचं सुद्धा या अंदाजामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तसेच मागील 2 दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये आणि निकोबार बेटांवरती पश्चिम वाऱ्यांचा वेग आणि खोली वाढली असल्याचं सुद्धा हवामान खात्याने सांगितलेलं आहे। येणाऱ्या पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये मान्सून दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि कोमोरिनचा काही भाग, तसेच दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि अंदमान निकोबारचा संपूर्ण द्वीपसमूह व्यापेल अशा पद्धतीचा अंदाज सुद्धा भारतीय हवामान खात्याने जाहीर केलेला आहे। तसेच यंदाच्या 2025 मध्ये पावसाचा अंदाज नेमका कसा आहे हे सुद्धा आपण सविस्तरपणे पाहूया। तर भारतीय हवामान खात्याने असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्रासह भारतात यंदा बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल अशा पद्धतीचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। सरासरीच्या तुलनेत जवळपास 105% पाऊस पडेल असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे। यंदा केरळमध्ये 27 मे रोजी मान्सूनचं आगमन होईल अशा पद्धतीचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे। म्हणजे दरवर्षी साधारण 1 जून रोजी केरळमध्ये पाऊस येतो असं म्हटलं जातं, मात्र यंदा 4 दिवस आधीच म्हणजे 27 मे रोजीच केरळमध्ये मान्सूनचं आगमन होईल अशा पद्धतीचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे। तसेच मुंबईमध्ये साधारणतः 10 जूनला आणि सह्याद्री ओलांडून महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये साधारणतः 15 जूनला मान्सूनचं आगमन होईल अशा पद्धतीने भारतीय हवामान खात्याने अंदाज दिलेला आहे। मात्र केरळमध्ये पाऊस दाखल झाल्यानंतरच हा अंदाज अत्यंत स्पष्टपणे सांगता येईल असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे, कारण मुंबईमध्ये पश्चिम वाऱ्यांसोबत जो पाऊस येतो त्याच्यामध्ये मान्सूनची बळकटता किती राहील आणि त्या वाऱ्यांची बळकटता किती राहील याच्यावरती पुढील अंदाज वर्तवला जाईल असं भारतीय हवामान खात्याने सांगितलेलं आहे। मंडळी, भारत हा आपला शेतीप्रधान देश आहे आणि इथली अर्धी शेती आजही कोरडवाहू आहे, पावसावरती अवलंबून असते आणि भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेची लाईफलाईन म्हणून या मान्सूनला ओळखलं जातं। कारण आजही आपल्या भारतामध्ये सर्व शेती ही सिंचनाखाली आलेली नाही, त्यामुळे मान्सूनच्या प्रगतीकडे सर्वच शेतकऱ्यांचं अत्यंत जाणीवपूर्वक लक्ष असतं आणि विशेष भारीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वच शेतकऱ्यांना मान्सूनबाबतच्या सर्वच अपडेट्स येत्या काळात सुद्धा नक्की दिल्या जातील। भारतीय हवामान खात्याने मान्सूनच्या प्रगतीबाबत दिलेल्या अंदाजाबाबत आपलं मत काय, तसेच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसेच विशेष भारीचं यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी FB नक्की फॉलो करा। धन्यवाद।